महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. धाडसी घरफोडी. भिंत फोडून गुरुकृपा मोबाईल शॉपवर डल्ला. 30 लाखांचे महागडे मोबाईल लंपास. चोर सीसीटीव्हीत कैद. मध्यरात्रीची थरारक चोरी. ओप्पो, विवो, सॅमसंग, आयफोनसह नामांकित कंपन्यांचे मोबाईल गायब. पोलिसांचा कसून तपास सुरू. तळोदा शहरातील मध्यवर्ती सिटी मार्केट परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या एका धाडसी घरफोडीने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी गुरुकृपा मोबाईल शॉपच्या मागील बाजूची भिंत फोडून दुकानात प्रवेश करत तब्बल 30 लाख रुपये किमतीचे विविध नामांकित कंपन्यांचे मोबाईल फोन लंपास केले. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील ओप्पो, विवो, सॅमसंग, आयफोन, मोटोरोला, वनप्लस आणि आयक्यू या नामांकित कंपन्यांचे महागडे मोबाईल फोन चोरून ते घटनास्थळावरून पसार झाले. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 30 लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केलाय. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा माग काढण्यासाठी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांची मदत तसेच सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले जात आहे. या धाडसी चोरीच्या घटनेमुळे तळोदा शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. आरोपींना तातडीने अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करावा अशी जोरदार मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले असून या धाडसी चोरीचा छडा लावण्यासाठी तपासाची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी दर्शन राजपूत, तळोदा.